महाराष्ट्रामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका लागल्या आहेत. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी शिर्डीमध्ये महायुतीने एक भव्य रॅलीचं आयोजन केलं आहे. या रॅलीमध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत ते या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत. या रॅलीमध्ये जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याशी आपण या रॅलीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करू आणि या मागील प्रचाराच्या काळामध्ये त्यांना कसा अनुभव आला आणि जिंकण्याचा किती विश्वास आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. दादा, आज ही रॅलीचं आयोजन कसं आहे, काय आणि तुम्हाला काय अनुभव येतो? आज आमचे कुटुंब प्रमुख पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब, आज शेवटचा दिवस आहे. शिर्डी नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. त्या अनुषंगानं आज साहेबांनी आमच्या रॅलीचं नियोजन केलं आहे आणि कालिका नगरपासून आज श्रीरामनगरच्या या भागामध्ये आता ही रॅली आली आहे. प्रचंड उत्साह दिसतोय मतदारांमध्ये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माता भगिनी, जे आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्या अतिशय मोठ्या प्रमाणावर या रॅलीमध्ये समावेश झाला आहे. आमचे बंधू देखील झाले आहेत. त्याचं चांगल्या प्रकारचं वातावरण महायुतीच्या सर्व उमेदवारांनी असं मला दिसतंय. आता ह्या रॅलीच्या माध्यमातून जो काय प्रचार होईल, काय वाटतंय तुम्हाला? जे मागच्या काही दिवसामध्ये प्रचार झाला आणि आता जो शेवटचा दिवस मतदारांचा कसा प्रतिसाद मिळेल महायुतीला, काय वाटतं? खऱ्या अर्थानं जे अपक्ष उमेदवार समोर उभे आहे त्यांनी खूप वेगळ्या प्रकारावर प्रचार केला, जातीपातीचं राजकारण केलं, युवकांची माथी भडकवायचं काम केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार करून आपण म्हणतो की जातीय तणाव कसा निर्माण होईल याची त्यांनी काळजी घेतली. परंतु नामदार साहेब आणि सुजयदादांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे वातावरण पूर्णपणे निवळण्याचं काम केलं आणि अपक्षांना एक चांगल्या प्रकारचा चपराक या रॅलीच्या माध्यमातून होणार आहे. कारण चुकीचं काम या बाबांच्या नगरीत चालत नाही आणि या रॅलीच्या माध्यमातून आता तेच दिसतंय. कारण स्वयंपूर्तीनं आज लोक या रॅलीमध्ये येत आहेत. निश्चितच आपल्याबरोबर निलेश कोते पाटील होते, जे घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आणखी काही नेते आपल्याबरोबर आहेत. शिवसेनेचे नेते विजय जगताप आपल्याबरोबर आहेत. आप्पा, सांगा नेमकं कसा प्रतिसाद वाटतोय तुम्हाला मतदारांचा? महायुतीचा प्रतिसाद म्हणजे एकदम शिर्डीत एक साईड आहे. माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिंदे साहेब व तसेच नगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीचा आज जो पॅनल झालेला आहे, जे महायुतीची सीट आहे, हे मी आजच तुम्हाला सांगतो. उद्याची 2 तारीख म्हणजे शिर्डीचे भरभरून फुल मताने लिखणे निवडून येणार. जी कोणाला शंका असेल त्यांना मी आजच सांगतो, ही जी रॅली बघा, रॅलीकडे बघून तुम्हाला एकच संदेश देतो, आजच विजय हा शिर्डी महायुतीचा विजय झालेला आहे. तर विजय जगताप यांना पण महायुतीच्या विजयाचा गॅरंटी आहे विजयाची. आणखी काही उमेदवार आपल्याला रॅलीमध्ये असतील, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. प्रभाग 11 मधले उमेदवार अरविंद कोते पाटील या रॅलीमध्ये आता आम्हाला इथे आढळले आहेत. त्यांच्याकडूनही जाणून घेऊन कसा प्रतिसाद त्यांना कसा प्रतिसाद तुम्हाला इथं मतदारांचा जाणवलाय मागच्या प्रचाराच्या काळामध्ये? ही गर्दी बघून तुम्ही समजू शकता प्रतिसाद किती आहे जनतेत. किती शक्यता वाटते तुम्हाला महायुतीचे म्हणजे तुमचं सीट आणि महायुतीची सत्ता येण्याची किती शक्यता वाटते? किती टक्के शक्यता वाटते ते? पूर्ण 24-0 म्हणजे 23 पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे पूर्ण 24-0 येणार आहे. 100% तुम्हाला विजयाची शक्यता वाटते? हो. आणखी प्रभाग 8चे उमेदवार योगेश गोंदकर आपल्या बरोबर आहेत. योगेशजी, तुमचा अनुभव काय ते सांगा. आज भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची ही सांगता रॅली आहे आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी शिर्डी शहरामध्ये जो विकास केला, महिला सुरक्षित ठेवल्या, युवकांना रोजगार दिले, युवा धोरण राबवलं, या सगळ्या मुद्द्यावर हे लोक एकत्र आलेले आहे आणि विरोधकांना कसल्याही प्रकारचा मुद्दा नाही आहे. विरोधकांच्या रॅलीला 20 लोक येऊ शकत नाही आणि हजारोचा जनसागर ह्या रॅलीला उसळलेला आहे. याहून हे सिद्ध होतं का 24-0 झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिर्डी शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येणार आहे, यात कसल्याही प्रकारची शंका नाही. तर योगेश गोंदकर आपल्या बरोबर होते. हे युवा मोर्चामध्ये यांचं मोठं काम आहे आणि त्या बळावर हे निवडणुकीत उभे राहिलेले आहेत. त्यांनाही विश्वास आहे की तेही नक्कीच निवडून येतील आणि महायुतीची सत्ता येईल. आणखी काही उमेदवार असतील त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. युवा मोर्चाचे आणखी एक कार्यकर्ते जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, किरण बोराडे आपल्या बरोबर आहेत. किरणजी, कसा प्रतिसाद मतदारांचा वाटतोय? अतिशय उत्स्फूर्त आणि जोशपूर्ण प्रतिसाद आपल्या सगळ्यांसमोर आपल्याला जाणवतोय की भारतीय जनता पार्टी व महायुतीची
सत्ता शिर्डी नगरपंचायतीमध्येही फिक्स झालेली आहे आणि आजची ही महारॅली नसून हा भाजपाचा आणि महायुतीचा महाविजयच आहे. आज नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही भाजपाची भव्य दिव्य आणि नेत्रदीपक रॅली आज याचा एक संकेत आहे की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्वच्या सर्व 23-0 आणि एक नगराध्यक्षाचे पदाचे उमेदवार माननीय जयश्रीताई थोरात यांचा अतिशय जोरदार आणि मोठ्या मताधिक्याने विजय होणार. विकासाचा मुद्दा आहेच, आणखी कोणते मुद्दे आहे ज्यावर तुम्ही फोकस करून ही निवडणूक लढवताय? नाही, विकासाचा मुद्दा आजपर्यंत शिर्डी विधान परिषदेमध्ये कधी जाणवलाच नाही, कारण नामदार साहेबांच्या माध्यमातून हा विकास सातत्याने अथकपणे आणि सुजयदादांच्या मोठ्या परिश्रमाने चालू आहे. आता विषय आहे की प्रलंबित जे काही विषय आहे की भविष्यामधला इथे थीम पार्क असेल, भविष्यामध्ये इथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं उद्यान असेल, त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय एक स्टेडियम युवांसाठी याचा विषय आहे की हे लवकरात लवकर कसे होतील. आणि मतदारांना उत्सुकता आहे की माननीय सुजयदादा व माननीय नामदार साहेब यांच्या नेतृत्वातील हे नवीन शिलेदार हे लवकर करीत नगर परिषदेमध्ये रुजू होतील आणि आपला कार्यभार स्वीकारतील आणि भविष्यातली एक विकसित असं शिर्डीला एक मूर्त स्वरूप देतील असं मतदारांमध्येच उत्सुकता आहे. किरण बोराडेंचं पण ही इतर उमेदवारांप्रमाणेच मत आहे, त्यांनाही विजयाची 100% खात्री आहे. भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 8 उमेदवार रवींद्र गोंदकर आपल्या बरोबर आहेत. तात्या, कसा प्रतिसाद इथं मतदारांचा दिसतोय आणि काय शक्यता वाटते विजयाची? भारतीय जनता पक्षाचे 24-0 झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व महायुतीचे उमेदवार या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होतील हीच या निमित्ताने आशा बाळगतो. ज्या विकासाचा मुद्दा तर होताच आणि त्याबरोबर आणखी कोणत्या मुद्द्यांवर आपण फोकस करून या निवडणुकीला सामोरं जाऊ? विकास शिर्डीचा झालेला आहे. 3,500 कोटींचे कामं या ठिकाणी नामदार साहेबांच्या माध्यमातून झालेली दिसतात आणि हे सगळं होत असताना आज तुम्ही जर ही प्रचंड जनसमुदाय जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल का महायुतीचं महत्व शिर्डीमध्ये काय आहे. एकंदरीत सर्वच उमेदवारांचं मत आहे की महायुतीची सत्ता इथे येणार, महायुतीचाच विजय होणार. कॅमेरामॅन विजय पवार सह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी.